हा कव्हर करू शकतो हा. विशाल आणि रोशनची जोडी खऱ्या अर्थाने कधी कधी टी शर्टचा बॅक साईडचा नंबर पाहून आम्हाला सुद्धा जज करता येतो की हा कोणता खेळाडू आहे. परंतु यावेळी झालंय असं की एका बाजूला कानूर संघ 45 जर्सीमध्ये सर्वांच्या जर्सी नंबर सेम आहे, तर दुसऱ्या बाजूला 18 नंबर वरोसे संघ जर्सी प्रदान करून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांच्या जर्सी नंबर सेम आहेत. एक गाव विराट कोहलीचा फॅन आहे तर दुसरा गाव रोहित शर्माचा फॅन वाटतोय. चला लगेच स्टार्ट करा, वेळ घेऊ नका. ऑफिशियल्स आपण सेट राहा. गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आलाय प्रशांत. बॅटर सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला रोशन. चला यानंतर सुद्धा आपल्याला एक सामना पाहायला मिळेल. तिसरा सामना कोल्हेवाडी विपक्ष दामोते. या दोन्ही संघाला सुद्धा सूचित करण्यात येते की जसं मध्यंतर होईल या मॅचचा आपण नाणेफेकीसाठी राहणं उपस्थित गरजेचं आहे. अन्यथा जो संघ इथे उपस्थित राहील आणि अपोजिट संघ जर राहिला नाही तर नाणेफेकी डिक्लेअर केली जाईल. राईट ओव्हर द विकेट मारा पाहायला माफ करा, राईट राऊंड द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज मार्कवर गोलंदाजी प्रशांत करत असताना पाहायला मिळतं. P1चं पॉवर प्लेचं पहिलं शतक. फलंदाज विशालसाठी पहिला बॉल. फील्डमध्ये थोडी चेंजेस पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. पहिला चेंडू खेळ मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मागील सामना आपण पाहिला शेलू विपक्ष नर्सरीवाडी. दोन्ही संघांमध्ये ती लढतीची चुरस आपण पाहिली. शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचलेला सामना, त्यामध्ये डॉट चेंडू काढत एक बॉल 2 धावेची गरज असताना शेलू संघ विजयी झाला. पुन्हा एकदा यावेळी एक चोरटी अपील करण्यात आली, फसवी अपील इथे करण्यात आली आहे, परंतु पंच आमचे सतर्क आहेत. आपल्या पाहायला मिळत आहे लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू इथून फेकून झाला आहे. नेक्स्ट बॉल प्रशांतचा. हो हो यावेळी जाऊ दिलाय. माहिती आहे लाईन चुकली आहे. अशा वेळेस जाऊन देणं हे खऱ्या अर्थाने समजदारीचं काम, बुद्धीने खेळ सध्या तरी मैदानामध्ये चालू आहे. पहिली अवांतर धावेने खातं ओपन करतंय वरचे संघ. नेक्स्ट बॉल शफल होत आहेत. स्टेप आउट. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. हो ही डायरेक्ट हिट असती तर दृश्य कदाचित आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु असं घडलं नाहीये. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल प्रशांतचा. राईट राऊंड द विकेट मारा. चेंडू निघून गेलाय. सीमा पार आलेला हा डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला चौकार. पहिला चौकार खऱ्या अर्थाने 38 सर्कल भेदन मारलेला आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग रिजनला. नेक्स्ट बॉल चौका आल्यानंतर रिप्ले दाखवतोय. पुन्हा एकदा 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. हा धावा खर्च करत गोलंदाज प्रशांत शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी रोशनची. त्याच्या बॅटमधून आलेले हे 2 सलगचे चौकार. डीप स्क्वेअर लेग रिजन खऱ्या अर्थाने आज आवडतं रिजन त्याने ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या भागामध्ये त्यांनी जास्तीत जास्त धावा बनवल्यात. पुन्हा एकदा प्रशांत. यावेळी गती परिवर्तन पाहायला मिळालं. फास्ट ठेवला बॉल. मागील 2 बॉलचा विचार केला तर गती थोडी कमी होती, परंतु यावेळेस वेगळं ट्राय केलं आणि त्यामध्ये त्याला यश सुद्धा संपादन करण्यात आपल्याला पाहायला मिळालं. यशस्वी. कोणतेही विकेट या शतकामध्ये खर्च झाली नाही. चला लगेचच
नेक्स्ट बॉलर कानूर संघ आपण प्रस्थान करा प्लीज. चला नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर विशाल वैयक्तिक पहिले व संघाचे दुसरे शतक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. एका बाजूला वारुसे संघ खऱ्या अर्थाने पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये त्यांनी आक्रमकता दाखवली. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर मोठा फटका आला नव्हता, परंतु तदनंतर 4थ्या आणि 5व्या चेंडूवरचा समाचार घेण्यात आला प्रशांतचा. परंतु विशालला कुठेतरी धावा कमी खर्च कराव्या लागणार आहेत. सेट बॅट्समन रोशन यावेळी मिडॉनच्या डोक्यावरून एक धाव मिळते. दुसरी धावची कॉलिंग जागेवरती थांबवला आहे. नॉन स्ट्राईक एंडचा क्षेत्ररक्षकाने रस दाखवला नाही आपल्या पाहायला मिळत आहे. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने गुणफलक 11 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. सिंगल डबलने का होईना मैदानामध्ये खेळ सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट मारा. स्लोअर वन आपटलाय लास्ट मोमेंटला एज, परंतु बॅक साईडला आपल्या पाहायला मिळते स्लिप तैनात आहे आणि स्लिप आपलं काम चांगल्या रीतीने पार पाडताय. बॉल अडला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. रोशन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅट मधून 2 दमदार चौकार आपण स्क्वेअर लेगला पाहिल्या, तोच रोशन सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळतोय. पुन्हा एकदा शफल झाले. यावेळी बॉल थांबणार नाहीये. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार. यावेळी तोच प्रयत्न, परंतु फसले. आपल्या पाहायला मिळते एक धाव मिळते. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यतेने धावसंख्या गुणफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 11 या 8. नेक्स्ट बॉल स्टेप आउट, परंतु लास्ट मोमेंटला या बॉल मध्ये व्हेरिएशन कमवता आलं नाही. आपल्याला पाहायला मिळतं समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अवे फॉर द बॉडी ठेवला आणि या शरीराच्या बाजूला ठेवलेला बॉल काहीसा न समजलेला आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लिडिंग एज. ओह यस, शेवटच्या क्षणाला कर्णधारांनी आपली कॅच पकडली. आपल्याला पाहायला मिळतं पहिली विकेट आपल्याला इथून बाद होताना पाहायला मिळेल, ती म्हणजे विशालची.
माफ करा, महेंद्र आलाय. महेंद्र आणि राजच्या या जोडीला हा डाव सावरणे गरजेचं असेल. तिसरं शतक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झाले आहेत. चौथा चेंडू लोअर फुलटॉस, स्टेप आउट जाऊन खेळले जरूर. ओहो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाही. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोचली 21 या अंकावरती. तिसरं शतक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला लोअर स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. कालच्या दिवशी आपण पहिले राऊंडचे सामने होते ना, हाय स्कोरिंग जात होत्या. अगदी 50, 55, 40 तर प्लस होतच होत्या. परंतु आजच्या दिवशी तसं घडताना दिसत नाही आहे. पहिली मॅच सुद्धा आपण लोअर स्कोरिंग पाहिली आणि सध्याची मॅच सुद्धा लोअर स्कोरिंग चालू असलेली पाहायला मिळते. इथून मोठे फटके खेळावे लागतील. राज आपल्याला पाहायला मिळते सेकंडला. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो राज. लेफ्ट हँड बॅट्समनचा एक ॲडव्हान्टेज असतो मित्रांनो, तो म्हणजे त्याच्या शॉटमध्ये खऱ्या अर्थाने पॉवर जनरेट होते. कारण डावा हात त्याचा जलद गतीने रोटेट करतो. अशा वेळेस ती पॉवर जनरेट करण्यासाठी त्याला ती मदत मिळते. परंतु सध्याच्या घडीला एक निर्धाव चेंडू आला. शेवटचा बॉल तिसऱ्या शतकातील मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अविनाशने. चांगले शतक. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आले जरूर, परंतु मागील 2 ओव्हरपासून कोणताही चौकार आला नाही आहे. एक अतिरिक्त धाव शेवटच्या बॉलला त्याने चुकी केली आहे आणि वाईटच्या स्वरूपात ही एक धाव ॲड केली जाते. एकच्या मदतीने धावसंख्या 22 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. वरचे संघाची अडचणी त्या, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट माघारी परतल्यानंतर कोणतेही धाव येत नाही. रोशन ज्याच्या मार्फत 2 चौकार आल्या तोही आऊट झाला आहे. तदनंतर कोणताही फलंदाज चौकार मारू शकला नाही आहे. षटकार लांब आहेत म्हणून ट्राही केलं जात नाही आहे. गॅप सिलेक्शन केलं जात आहे, परंतु त्यालाही यश मिळताना आपल्याला दिसत नाही आहे. एक 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या अंकावरती. तिसरं शतक समाप्त झाले. शेवटचं शतक कोण हाताळेल? कानोर संघ एक टफ संघ म्हणून ओळखला जातो आपल्या विभागामध्ये. नावाजलेला हा संघ सध्याच्या घडीला कर्जत तालुक्यातील वरई या ग्राउंडमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेरळ विभागामध्ये येणारं हे मैदान, आणि या मैदानामध्ये सध्याच्या घडीला सामना क्रमांक 2 पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या पाहताय. नक्कीच साता समुद्र पार गेलेला हा चॅनल खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतो, आणि त्यातील एक स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे जय चेडोबा क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 हे पर्व. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचेल, फेकेल दुसरी धाव. येस, दुसरी धाव घेत असताना चुकी किती महागात पडली आपल्याला पाहायला मिळते. तिथे कदाचित माफ करा, गोलंदाज होता एस्टनच्या मागे, त्याचा पहिला पाय स्टंपला लागला आणि म्हणून ते जीवनदान पाहायला मिळत आहे. सुखरूप 2 धावा. या 2 धाव्याने गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं शतक माफ करा, शेवटचं शतक मार्गस्थ आहे. 5 चेंडू या शतकातील अजून शिल्लक आहेत. गोलंदाज मार्गवर किशोरला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो महेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा किशोरचा. यावेळी दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव ऍड केली जाते. वाईटच्या मदतीने 1 धाव पुढे सरसावेल. 2 रनांची पॅनल्टी घेऊन खेळत असलेला बोरोसे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लेट आले त्या कारणाने लागलेली पॅनल्टी. स्टेप आउट झाल्या, परंतु कोणताही रिझल्ट आलती लागत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. सातत्य ठेवले गोलंदाजाने आपल्या बॉलिंग वरती. लाईन लेंथ अगदी
एवढा वेळ लावला तिथे क्षेत्ररक्षकाने आणि हा खऱ्या अर्थाने असा वेळ क्रिकेटमध्ये दिला गेला तर ही चोरटी धाव सहजरित्या पूर्ण होईल, कारण की सीमेच्या जवळ हा बॉल आडला गेला. अशा वेळेस फेकेपर्यंत पंच या 2 धावा असतील ना? 3. ओके 3. 2 पूर्ण केल्या होत्या, तिसरी चोरटी धाव घेतली आणि या 3च्या मदतीने धावसंख्या 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल झाले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. किशोरला आपण पाहतोय, कान्होर संघाचा किशोर सध्याच्या घडीला स्टेप्स घेत असताना थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने कालपासून आपण पाहतो तर ओव्हर स्टेपचा नो आला नाही आहे, कारण एक सातत्य आपल्या प्रॅक्टिसमध्ये ठेवलं आहे. परंतु यावेळी दिशाहीन चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला वाटचाल करतोय आणि लास्ट मोमेंटला आला मिळते. स्लिप झाला बॉल हातामधून आणि हा पिचच्या अगदी बाहेर पिच होताना पाहायला मिळतोय. नो बॉल. फ्री हिटचा बॉल वी शेप मध्ये घेऊन गेला, क्षेत्ररक्षक येतील. बॉलने दिशा बदलले. लास्ट मोमेंटला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बॉल फेकावा लागतोय आणि या 2 धावीच्या मदतीने 37 या अंकावरती जाऊन पोहोचलाय वरसे संघ. मागील सामन्यामध्ये हा टार्गेट सेट केला गेला होता शेलू संघाच्या मार्फत. लेफ्ट हँड बॅट्समन साठी नो बॉल पाहायला मिळतोय. ती चूक जी मागील सामन्यामध्ये झाली होती. इथे धावचीची संधी होती आणि ती संधी अर्चित केल्या गोलंदाज किशोरने आपल्या पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली, परंतु नो बॉल असेल. टोटल 3 रन ऍड केले जातील, 2 रन ऍड केले जातील. एक नो बॉलचा आणि एक धावून, अशा 2 धावा ऍड केल्या गेल्या. मागे सरळ लाईनला उभे असाल तर आपण नक्कीच नो बॉल आता घोषित केला गेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. यावेळी शरीराचा वेध घेत असलेला बॉल पाहायला मिळतोय. वेगावर स्वार गोलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. शतक थोडं लांब ठरत आहे, कारण की एक वाईड आला, त्यानंतर एक नो सुद्धा त्याच्या मार्फत आला. 2 नो आले खऱ्या अर्थाने. एक आउट पिचिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर लाईन क्षेत्ररक्षकाची ती चुकी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल टाकण्यासाठी किशोर होतोय सज्जा. दुसऱ्या बाजूला फलंदाज महेंद्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 41 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा बॉल खऱ्या अर्थाने हाती लागत नाहीये. 2 चेंडू शिल्लक असताना हे वाईड नो खऱ्या अर्थाने कानोर संघाला महाग पडतायत. यावेळीचा बीट झालाय, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय आणि आता टार्गेट सेट करण्यात आलाय 42 धावांचा.
दामोते आहे. कोल्हेवाडी आणि दामोते संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. चला वरुसे संघ टाइम घेऊ नका, आतमध्ये जा. ग्राउंडचा ताबा घ्या प्लीज. कान्नूर संघ सलामीची जोडी जाऊ द्या. जशी पहिली ओव्हर संपेल एक 2 धावांची जी पॅनल्टी लागली गेली आहे ती इथे ऍड केली जाईल. चला दामोते संघ आणि कोल्हेवाडी संघ दोन्ही संघाचा संघ नाही का या प्लीज. ते उपस्थित झालाय दामोते संघ आपला लास्ट कॉल केला जातोय. अन्यथा आत्ताच्या चालू असलेल्या मॅच मध्ये जो रिझल्ट दिला गेला समोरच्या टीमला टॉस विन दिला गेला तसंच इथे घडेल. दामोती संघ आपण असाल तर लवकरात लवकर या. सपोर्ट करत नाही या. लास्ट कॉल केला जाईल आणि आता समोरच्या संघाला नाणेफेकी विन दिली जाईल. चला मैदानामध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेकंड मॅच फर्स्ट राऊंड मधील एका बाजूला वरोसे संघ तर दुसऱ्या बाजूला कान्होर संघ 2 रनची पॅनल्टी घेऊन सध्याच्या घडीला खेळत असलेला वरोसे संघ पाहायला मिळतोय. महेंद्रचा पहिला बॉल गॅप शोधून काढलाय, चेंडू गेलाय सीमा पार आलेला पहिल्या बॉलवरती हा चौकार. जी जोडी आपल्याला पाहायला मिळते विशालच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा महेंद्र सररायो मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने गुणफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने चांगला शॉट सिलेक्शन
विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल महेंद्र. राईट अप ओव्हर द विकेट मारा. यावेळी पुन्हा एकदा गॅप शोधलाय. बॉल थांबणार नाहीये. चाललाय दान 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 करत सलगचा आपला पाहायला मिळतोय हा दुसरा चौकार. 9 धावा. पुढचा बॉल महेंद्रचा. दुतारी तरवा चालवण्याचा प्रयत्न परंतु असफलता पाहायला मिळते. बॉल थोडा खाली राहिला आणि हा चौथा चेंडू निर्धाव आलाय. 9 धावा स्कोर बोर्ड वरती लागले. 10च्या सरासरीने ही मॅच चालवायची कान्होर संघाच्या ओपनिंग जोडीला. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते प्रशांत तर दुसऱ्या बाजूला विशाल. ओहो यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न असफलता. नाराजी पदरात पडते आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील म्हणजेच पॉवर प्ले मधील टाकण्यासाठी गोलंदाज महेंद्र पाहायला मिळते. ते 2 चौकार वगळता आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले. कोणताही अतिरिक्त रन त्याने खर्च केला नाहीये. यावेळी मागच्या दिशेला बॉल थांबेल का? थांबला तर पाहिजे परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. लास्ट बॉल गेलाय सीमापार 4. या 4च्या मदतीने गुणफलक 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 रनांची पॅनल्टी जी लागली होती ती इथे ऍड केली जाते. म्हणजे टोटल आता झाले 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्ती. खऱ्या अर्थाने धावा रोखणं गरजेचं असेल कारण 15 धावा स्कोरवर लागले आहेत. 42 धावांचा पाठलाग करत असताना कानोड संघ सध्याच्या घडीला आघाडीवर चालतोय. यावेळी मिस टाइम शॉट परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. मिड ऑन खाली ठेवला होता. माफ करा मिड ऑफ खाली ठेवला होता. ओहो चुकीची फेकी पाहायला मिळते. गचाळ फेकी. कोणतेही कॉलिंग नव्हती. कोणतं व्हेरिएशन नव्हतं आणि ही ह्या 2 धावा या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळते. या 1च्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 या अंकावरती जाऊन पोहोचली. 18 झाल्यात माफ करा 18 धावा झाल्यात. यस 19. यावेळीचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. रिव्हर्स स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेला सीमा पार चौकार.
खऱ्या अर्थाने आक्रमण चढवलं जात आहे बॉरुसिया संघाच्या गोलंदाजांवरती आहे. कानोड संघ फ्रंट फुटला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळी प्रॉपर बॅटवर बॉल बसला नाही आहे आणि आपल्या पाहायला मिळते एक सिंगल आली आहे. प्रमुख पाहुणे सुद्धा आलेत आमचे. ओहो, यावेळी जेलची संधी आणि जेल स्वीकारलाय. चांगली जेल आपल्या पाहायला मिळते. प्रशांत आउट. यावेळीचा बॉल वन बाउन्स, सीमा पार 4. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राज आला आणि खऱ्या अर्थाने राजचं स्वागत हे चौकाराने केलंय. फलंदाज विशालने आक्रमक चढवते आज विशाल. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. तो विशाल खऱ्या अर्थाने आज कान्होर संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय, तारणहार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राज. ओहो, यावेळी 38 सर्कल मध्ये जर आला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु या 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय 30 या आकड्यावरती. म्हणजेच अजून 12 धाव्यांचा खेळ कान्होर संघासाठी इथून बाकी असताना पाहायला मिळेल. वरचे संघ कुठेतरी आता बॅकफुटला 42 धावांचं टार्गेट आहे. 30 धावा झाल्यात. पॅनल्टी पहिल्या ओव्हर मध्ये ऍड केली गेली. 13 धावा झाल्या होत्या, 2 ऍड करून 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये गणल्या गेल्या. हो, यावेळी चुकी होते की काय, पंच अजून तरी शांत आहेत आणि लास्ट मोमेंटला सांगतायत की वाईट बॉल असेल. दोन्ही हात जमिनीला समांतर, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव ऍड केली जाते. आता 11 धावांची गरज असेल. 31 धावा झाली आहेत. यावेळी क्लासिकल शॉट आपला पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोचायला टाइम लागेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात.
या 2 धावेच्या मदतीने गुणफलक 33 या अंकावरती जाऊन पोहोचला आहे. 9 धावेंची गरज अजूनही शिल्लक आहे. 1 ओव्हर अजून कान्होर संघाच्या हातामध्ये आहे आणि या ओव्हर मधील 3 चेंडू सुद्धा म्हणजेच 9 चेंडू आणि 9 धावेंची गरज. बॉल टू रन सध्याच्या घडीला मॅच चालू असताना पाहायला मिळते. मागील मॅच शेलो संघाची आपण पाहिली, ज्यामध्ये 6 बॉल आणि 6 धावा डिफेन्स झाल्या. यावेळी झेलची संधी आहे आणि झेल घेतले तरी सुद्धा बॉलरने आपल्या पॉवर मध्ये धावत मिडॉनच्या रिजनला खऱ्या अर्थाने विकेट, विशालची मोठी विकेट पडली, परंतु विशालने आपलं काम केलंय. सुंदर बॅटिंग त्याच्या मार्फत पाहिली. आपल्या पाहायला मिळते 3 चौकार त्याने लगावल्या. 9 धाव्यांची गरज असताना बनवून दिलेला सामना कशा प्रकारे इथून पुढे कान्होर संघाचे उर्वरित खेळाडू चालवतील. शॉर्ट बॉल पुल केला, क्षेत्ररक्षक येईल, परंतु लास्ट मोमेंटला आउटफील्ड खराब असल्याने ओहो, बॉलने तर आज क्षेत्ररक्षकाला पूर्ण चुकवून ठेवला. 1 धाव, 2 धाव, तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. या 3च्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती लागली गेली आहे. 36. 6 धाव्यांची गरज आहे. तिसरं शतक. लास्ट बॉल या ओव्हर मधला समोरच्या रिजनला क्षेत्ररक्षक जज करतोय, कॅच होईल का? कॅच घेतली गेली. आणखीन एक खेळाडू इथून बाद होतोय. बनलेला सामना वेगळ्या दिशेला जाईल का, कलाटणी घेईल का, प्रश्नार्थी चिन्ह मोठे आहे, परंतु उत्तर द्यायचं आहे वरुसे संघाला आणि कान्होर संघाला. पुन्हा एकदा पहिल्या मॅचची आठवण करून देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. कट केलाय, क्षेत्ररक्षक लास्ट मोमेंटला अडवला गेलाय. खऱ्या अर्थाने ही फील्ड गरजेची होती. जर इथून मिस फील्ड झाली असती, चेंडू सरळ सीमेला लागला असता, परंतु तसं झालं नाहीये. स्लिप कामी आली आहे, एक सिंगल आली आहे. 6 बॉल 6 ची गरज असताना आता 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज कान्होर संघाला. डिफेन्स करण्यासाठी वरुसे संघाकडे 5 धावा आहेत, बनवण्यासाठी कान्होर संघाकडे 5 धावा आहेत. काय घडेल, काय बिघडेल, येणारा काळ सांगेल, परंतु सध्याच्या घडीला बॅटिंग लाईन चालणे मजबूत चालणे गरजेचे असेल तर गोलंदाजी स्ट्रॉंग ठेवणं वरुसे संघासाठी गरजेचे असेल. राईट टर्म राऊंड द विकेट मारा. ओहो, चॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत ही एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न पूर्ण होईल. तर 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल, कारण या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात.
समीकरण बॉल टू रन चालत होता, परंतु आता रन कमी आहेत तर बॉल जास्त आहेत. अशा वेळेस ऍडव्हान्टेज मध्ये खेळतोय कानोड संघ. चला टाइम घेऊ नका. नेक्स्ट बॉल राईट अप राऊंड द विकेट मारा. आपटलाय, पुल केलाय, सक्सेसफुल असेल का? येस सक्सेसफुल आहे. चेंडून निघून गेलाय, सीमा पार आलेला विजयाचा षटकार.